जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 4 फेब्रुवारी इसवी सन 1616 सन 1615 व सन 1616 मध्ये या मोहिमेतील महत्त्वाची युद्ध झाली। निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने 1615 मध्ये जालन्याजवळ दोन्ही सैन्य एकत्र केली। मुघलांकडून असफ खान, शाहनवाज खान, मानसिंग व इतर मातब्बर सरदार होते। जालन्याजवळच्या रोशनगाव येथेही युद्ध झाले। 4 फेब्रुवारी 1616 ला तुंबळ युद्ध झाले। दख्खनी सैन्याला माघार घ्यावी लागली। मुघलांनी खडकीपर्यंत म्हणजेच आत्ताच्या औरंगाबाद पर्यंत धडक मारली। सगळे गाव व बाजूस परिसर लुटून फस्त केला। मिळालेल्या लुटी समेत मग ते बालापूरच्या किल्ल्याकडे वळाले। त्यावेळी निजामशाहीची राजधानी देवगिरी होती, कारण अहमदनगरही मुघलांकडे होते। 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 मराठा सैन्याचा सिंह तानाजी काका मालुसरे सिंहगड घेताना धारात येते। शिवरायांच्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले सिंहगड। स्वराज्य उभे राहत असताना शहाजी राजांना सुटकेसाठी प्रथम दिला तो किल्ले सिंहगड। मिर्जाच्या तहानंतर प्रथम आऊसाहेबांना माहिती दिली गेली की किल्ले सिंहगडावर अर्थात प्रथम मोगलांना स्वाधीन केला गेला तो सिंहगड, आणि आजच्या दिवशी मिर्जा बरोबर तह मोडून पहिल्यांदा घेतला तोही किल्ले सिंहगड। ह्यावेळी सिंहगड स्वराज्यात आला, मात्र सिंहाचे काळीज असणारे तानाजी काका मालुसरे धारातीर्थी पडले। महाराजांच्या अनेक आठवणींचे मित्र व सोबती मात्र कायमचे गेले। गड आला व सिंह गेला। स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्य कार्यासाठी धारातीर्थी पडणाऱ्या तानाजी काकांची तुलना आज जगात होऊच शकत नाही। 4 फेब्रुवारी इसवी सन 1677 छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाची भेट। छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादला येताच मदाना आणि अक्कांना व पातशहाने महाराजांचे यथोचित स्वागत केले। हैदराबादमध्ये छत्रपती शिवरायांची प्रचंड मोठी मिरवणूक काढली गेली। हैदराबादमधील प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना पाहावयास आतुर झालेला होता, कारण आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वांनी पराक्रम ऐकले होते। अफजलवध, शाहस्तखानाची फजिती, जोहरचा वेढा, आग्रा भेट व सुटका, शिवराज्याभिषेक। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशाहीच्या राजवाड्यात आले। शाही नियमानुसार महाराजांचे योग्य आदरातिथ्य पातशहाने केले। पुढे एक प्रहर छत्रपती शिवाजी महाराज आणि सुलतान अब्दुल हसन तानाशाह कुतुबशाह यांच्यात चर्चा झाली। या चर्चेत दक्षिण देश दक्षिणेतील सत्ताधीशांच्या स्वाधीन राहिला पाहिजे असे धोरण निश्चित झाले, आणि इतर काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली। हैदराबादला महाराज 1 महिन्याहून अधिक काळ 4 फेब्रुवारी ते 10 मार्च 1677 राहिले। 4 फेब्रुवारी इसवी सन 1680 पितापुत्रांच्या अखेरच्या भेटीनंतर महाराज किल्ले रायगडी आले। पन्हाळगडी 13 जानेवारी 1660 रोजी छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे या पितापुत्रांची अखेरची भेट झाली। दोघांनाही तेव्हा वाटले नाही की अखेरची भेट आहे। सभासदकार म्हणतात, ऐसेप्रमाणे आपले राज्य साल्लेरी किल्ल्यापासून गोदावरी अलीकडे पुलदेश व मळघाट तुंगभद्रा पावतो हा प्रांत, एक तुंगभद्रे पलीकडे कोल्हार प्रांत बालापूर चंदी म्हणजेच जिंजी एकूण कावेरी पावतो हा एक प्रांत, असे 2 मिळून एक राज्य आहे। ऐसी तजवीज करून पन्हाळ्यास ठेविले आणि पुत्राचे समाधान केले की आपण रायगडास जातो। धाकटा पुत्र राजाराम याचे लग्न करून येतो, मग राज्यकारभाराचा विचार कर्तव्य तो करू। तू वडील पुत्र आहेस, सर्व प्रकारे भरवसा तुमचा। 4 फेब्रुवारी इसवी सन 1684 छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यात तह। छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यात तह। छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमासमोर पोर्तुगीजांची काही एक मात्रा चालत नाही। छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने तब्बल 26 दिवस साष्टी व बारदेश येथे तळ ठेवून पोर्तुगीजांचा साफ माज मोडला होता। आधी कलमांसह उभयंतामध्ये तह मान्य करण्यात आला, मात्र छत्रपती संभाजी महाराज मोगली आक्रमणामुळे जास्त दिवस बारदेशी राहू शकत नसल्याने त्यांनीही तहास मान्यता दिली। 4 फेब्रुवारी इसवी सन 1703
11 नोव्हेंबर 1703 मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी राजगड किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे 4 कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता. औरंगजेबाने 1 महिना आधी 1000 गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता. त्यामुळे बरेचसे सामान आहे तिथे टाकून जावे लागले. 2 डिसेंबर 1703 रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहोचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज 30 गज उंच. त्याच उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढविल्या व बुरुजांवर तोफाचा भडीमार सुरू केला. तरबियत खान आणि हमीबुद्दीन खान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे 2 महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी 4 फेब्रुवारी 1703 रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादत खान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव नाभिशहागड असे ठेवले. 4 फेब्रुवारी इसवी सन 1735 शेखोजीच्या मृत्यूनंतर वडिलकीच्या मानाप्रमाणे सरखेलीचा हक्क संभाजींकडे आला असता मानाजींनी सरखेली आपणास मिळावी म्हणून खटपट चालवली. संभाजी स्वभावाने तापट होता. त्याच्या वागण्याचा शांत स्वभावी मानाजीस राग येऊन त्यांनी आपणास सरखेली मिळण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू केले आणि त्याकरिता पोर्तुगीज व इंग्रजांची मदत घेतली. इंग्रजांनीही चालून आलेली सुवर्ण संधी मानून त्यांनी मानाजींच्या सहाय्यास इंचबर्ड यास चेवलास डिसेंबर 1734 मध्ये पाठवले. इतकेच नव्हे तर इंचवर्डला इंग्रजांनी सूचना दिल्या की मानाजीला द्रव्य सहाय्य, मनुष्यबळ व इतर लढाऊ साहित्य हवे असल्यास देणे व त्यास संभाजी विरुद्ध फितवणे. मानाजींनी आपला हस्तक बाजीरावांच्या भेटीस पाठवून त्यास ताबडतोब आपल्या मदतीस बोलावले. बाजीरावांनी कुलाब्यास तारीख 4 फेब्रुवारी 1735 ते 3 एप्रिल 1735 पर्यंत आपला मुक्काम ठेवून आंग्रे बंधूंचा तंटा मिटवण्याची तोड काढली. मानाजींनी कुलाब्यास राहावे व संभाजींनी सुवर्णदुर्गास राहून त्यांना 2 भाग करून दिलेल्या प्रदेशांची त्यांची वहिवाट करावी. संभाजींना सरखेल पद दिले व मानाजीस वजारतमाव पद दिले. मानाजींची स्थापना कुलाब्यास झालेली इंग्रजांच्या पथ्यावर पडली, कारण मानाजी हे समंजस व पेशव्यांच्या तंत्राने चालणारे होते. 4 फेब्रुवारी इसवी सन 1768 मराठा लाईट इन्फंट्री. भारतात 250 वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातील मराठा लाईट इन्फंट्री ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट. ब्रिटिश काळात मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे नेटिव्ह सिपॉयच्या रूपात मराठाची स्थापना झाली. त्यावेळी फर्स्ट मराठा म्हणजेच जंगी पलटण आणि सेकंड मराठा म्हणजे काळी पाचवी अशा 2 बटालियन होत्या. या दोन्ही रेजिमेंटनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवला. ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार हेच मराठी होते. दुसऱ्या महायुद्धात इटली व जर्मनीच्या सैन्यांशी लढताना इटलीमधील सॅंग्रो येथे ब्रिटिश सैन्य अडकले होते. त्यांना सोडवण्यासाठी फर्स्ट मराठाचे सैनिक विद्युत वेगाने तब्बल 40 किलोमीटरचे अंतर पायी कापत पोहोचले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली. त्याच कामगिरीमुळे मराठा बटालियन ही लाईट म्हणजेच विद्युत वेगाने काम करणारी बटालियन म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याच वेळी सॅंग्रो नदीच्या किनाऱ्यावर सॅपर्स पूल उभारत असताना जर्मन फौजांनी केलेला हल्ला मराठ्यांनीच परतवून लावला होता. 4 फेब्रुवारी इसवी सन 1808 सिद्धोजीराव निंबाळकर देसाई उर्फ आप्पासाहेब निपाणकर यांचे आणि कोल्हापूर राजांचे संबंध 1807 साली अधिकच बिघडले. सावंतवाडीच्या लक्ष्मीबाई भोसले यांनी छत्रपतींच्या विरुद्ध आप्पासाहेब निपाणकरांकडे मदत मागितली. निपाणकर हे पेशव्यांचे जहागीरदार. तेव्हा पेशव्यांचा रुकार त्यांनी मिळविला आणि कोल्हापूरवर प्रचंड फौज घेऊन 1807च्या मे मध्ये स्वारी केली. हे युद्ध पुढे 6 महिने चालले. 4 फेब्रुवारी 1808 रोजी कोल्हापूरच्या फौजेवर जोराचा हल्ला करून महाराजांच्या फौजेची दाणादाण उडवली. कोल्हापूरकरांचा दारुण पराभव झाला. सिद्धोजीराव निंबाळकरांचा जय झाला. त्यांनी चिकोडी, मनोली हे तालुके आपल्या ताब्यात घेतले आणि महाराजांच्या मुलीशी जून 1808 मध्ये लग्न केले. एवढे करूनही निपाणकर स्वस्थ बसले नाही. रत्नाकर पंत राजाज्ञा यांची सेवानिवृत्ती व तदनंतर सेनापती प्रीतिराव घोरपडे यांचे
देहावसान हे पाहून निपाणीकरांनी पुन्हा कोल्हापूर राजास उपद्रव देण्याचा कार्यक्रम पूर्ववत चालू केला. त्यांच्याजवळ फार मोठी फौज होती.